पानिपत ही विश्वास पाटील यांनी लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे, जी 1761 मध्ये झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धावर आधारित आहे. ही कादंबरी मराठा साम्राज्याच्या महत्त्वाच्या आणि निर्णायक लढाईचा विस्तृत आणि संशोधनाधारित आढावा घेते. पाटील यांनी ऐतिहासिक तपशील, व्यक्तिरेखा, राजकीय डावपेच, युद्धनीती आणि त्या काळातील समाजजीवन यांचे जिवंत चित्रण केले आहे. मराठ्यांची पराक्रमी सैन्यशक्ती, अब्दालीचा क्रूर डाव, युद्धातील रणनीती आणि पराभवामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती यांचे प्रभावी वर्णन या कादंबरीत आहे. ही केवळ ऐतिहासिक कहाणी नाही, तर पराक्रम, त्याग, स्वामिनिष्ठा आणि देशासाठी लढलेल्या योद्ध्यांच्या अस्मितेची गाथा आहे. पानिपत ही कादंबरी वाचकांना त्या काळात घेऊन जाते आणि त्यांना युद्धभूमीवरील प्रत्येक संघर्ष, भावनिक द्वंद्व आणि ऐतिहासिक घडामोडींचा अनुभव देते. भाग 1. मराठ्यांचा उदय. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांची परंपरा. हिंदवी स्वराज्याचा उद्घोष. साल 1674. रायगड किल्ला. गगनचुंबी गडाच्या प्राचीरांवर एक सिंहासन ठेवले होते. चारही बाजूंनी मावळे, सरदार आणि संत उपस्थित होते. ढोलताशांच्या निनादात एक पराक्रमी योद्धा सिंहासनावर विराजमान झाला. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, डोळ्यात तेज होतं आणि मनात अपार धैर्य होतं. तो योद्धा कोणी दुसरा नव्हे, तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते. पुरोहितांनी मंत्रोच्चार केला आणि गडभर एकच आवाज घुमला, हर हर महादेव. त्या दिवशी केवळ एका राजाचा राज्याभिषेक झाला नव्हता, तर एका स्वराज्य संकल्पनेचा जन्म झाला होता. एक योद्ध्याचा जन्म. शिवाजी महाराजांचा जन्म अशा काळात झाला, जेव्हा भारतावर मुघल, आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीसारख्या परकीय सत्तांचा प्रभाव होता. हिंदू जनता दडपली जात होती. समाज गुलामगिरीच्या जोखडात अडकला होता. पण प्रत्येक युगात कुरुक्षेत्र असतं आणि प्रत्येक युद्धात एक अर्जुन जन्म घेतो. शिवराय हे असेच एक योद्धा होते. त्यांनी अन्याय कधीही सहन केला नाही. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीला सुरुवात केली. महाभारतातील प्रेरणा. शिवाजी महाराजांची युद्धनीती महाभारतातील अर्जुनाप्रमाणे होती. अर्जुन जसा युद्धात कुशल होता, तशीच महाराजांनी गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबली. जेव्हा महाराजांनी अफजल खानाचा पराभव केला, तेव्हा त्यांनी कृष्णार्जुन संवाद आठवला, धर्मयुद्धात कपट नसतं, ती युद्धनीती असते. अफजल खानाने शिवाजी महाराजांना धोका देण्याचा प्रयत्न केला, पण महाराज आधीच सावध होते. अफजल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने छुरी बाहेर काढली, पण महाराजांनी आपल्या वाघनखांनी त्यालाच धूळ चारली. ही कृष्णनीती होती. पेशवा बाजीराव प्रथम यांचा उदय. साल 1720. शनिवार वाडा, पुणे. शिवरायांच्या निधनानंतर पेशव्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. पेशवा बाजीराव प्रथम हे भारताच्या इतिहासातील एक अजेय सेनानी होते. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की मराठ्यांचं ध्येय काय आहे, तेव्हा त्यांनी गर्जना केली, दिल्ली अजून दूर आहे, पण आमची तलवार तिथे पोहोचणारच. बाजीरावांची युद्धनीती कृष्णाच्या रणछोड धोरणावर आधारलेली होती. ते आक्रमण झपाट्याने करत आणि शत्रूला चकवा देत. त्यांच्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात प्रवेश केला आणि मुघल सत्तेला हादरवून टाकलं. उत्तर भारतातील वाढता धोका अहमदशाह अब्दाली आणि कमकुवत होतं मुघल साम्राज्य. रक्ताच्या नद्या वाहवणारा अब्दाली. साल 1759. कंदहार. एका मोठ्या दरबारात अहमदशाह अब्दाली सिंहासनावर बसला होता. त्याच्या डोळ्यात क्रूरतेचं तेज होतं. हातात चमचमणारी तलवार होती.
तो ओरडला, दिल्ली आमची जागीर आहे. हिंदुस्थानवर चाल करून जाण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील मुघल सत्ता पूर्णपणे कमकुवत झाली होती. आलमगीर दुसरा हा केवळ नावाचा सुलतान होता. मुघल सरदार एकमेकांविरुद्ध कट करत होते. अब्दालीला ही संधी वाटली आणि त्याने दिल्लीवर चाल केली. तो फक्त राज्यासाठी नव्हे तर हिंदुस्थानाची संपत्ती लुटण्यासाठी आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आला होता. मराठ्यांचा इशारा. दिल्लीतील काही मुत्सद्यांनी म्हटलं, मराठ्यांना बोलवा, तेच हा धोका रोखू शकतात. पण काहींनी विरोध केला, दिल्लीवर मराठ्यांचं राज्य आम्ही सहन करू शकत नाही. पण जेव्हा पेशवा नाना साहेबांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी पुण्यात स्पष्ट आदेश दिला, दिल्लीला आपण वायावर सोडू शकत नाही. हिंदुस्थान आमचाही आहे. सदाशिवराव भाऊ यांची प्रतिज्ञा. मराठ्यांची सेना सज्ज झाली. सदाशिवराव भाऊ हे मराठा फौजेचे सेनापती झाले. त्यांची युद्धकौशल्याची तुलना अर्जुनाशी केली जात असे. युद्धाच्या आधी त्यांनी समस्त मराठ्यांसमोर प्रतिज्ञा घेतली, हे शेवटचं युद्ध असलं तरी आमचं मराठ्यांचं शौर्य कुठेही झुकणार नाही. हे कुरुक्षेत्र होतं, पण आता पांडवांच्या भूमिकेत मराठे होते. पुढील युद्ध आणि पानिपतची लढाई. अब्दालीची सेना दिल्लीच्या उंबरठ्यावर पोहोचली. मराठ्यांना त्याच्या ताकदीची कल्पना होती, पण ते घाबरले नाहीत. आगामी काळात पानिपतच्या रणांगणात इतिहास घडणार होता. मराठे आणि अब्दाली यांच्यातील महासंग्राम होणार होता. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण इतिहासात अजरामर होणार, हा केवळ इतिहास नाही तर एक अमर कथा आहे. हिंदुस्थानच्या मातीत घडलेली सर्वात रोमहर्षक गाथा. हा युद्ध तलवारीने नाही तर स्वाभिमान आणि बलिदानाने लढला गेला होता. पुढील भागात पानिपतचा महासंग्राम. भाग 2. भारतातील राजकीय परिस्थिती. उत्तरेत मराठ्यांचा विस्तार. दिल्लीवर भगवा फडकला. सन 1758. दिल्लीचा लाल किल्ला. संध्याकाळचे सायंकालीन सूर्यप्रकाश लाल किल्ल्याच्या भिंतींवर पडत होते. अचानक एक झेंडा खाली ओढला गेला आणि त्या जागी दुसरा झेंडा उंच फडकू लागला. तो होता भगवा ध्वज. लाल किल्ल्याच्या गडद भिंतींवरून आता औरंगजेबाच्या साम्राज्याची खूण नाहीशी झाली होती. दिल्लीच्या प्रत्येक गल्लीबोळातून एकच घोषणा घुमू लागली, दिल्ली आता मराठ्यांची आहे. हे उद्गार होते मराठा सेनापती रघुनाथराव राघोबा दादा यांचे. 1758 साली मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि इतिहासात नवा अध्याय लिहिला. मराठा सैनिक घोड्यांवर स्वार होऊन लाल किल्ल्यात शिरत होते. लोक आपल्या घरांच्या छपरांवर उभे राहून हा अद्भुत क्षण पाहत होते. आजवर दिल्लीवर अनेक साम्राज्यांनी राज्य केले, पण आज पहिल्यांदाच मराठ्यांचा विजयध्वज त्या प्राचीन भिंतींवर फडकत होता. उत्तरेत मराठ्यांचे साम्राज्य विस्तारते. दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आली खरी, पण त्यांचे ध्येय याहूनही मोठे होते. मराठ्यांनी पंजाब, लाहोर, मुलतान, पेशावर पर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली. मराठ्यांच्या या विजयाने संपूर्ण भारतात खळबळ माजली. राजपूत, जाट, रोहिला, पठाण आणि अवधचा नवाब हे सगळे विचार करू लागले, आता आपल्याला कोणाची बाजू घ्यावी, मराठ्यांची की अब्दालीची. शत्रू आणि मित्र. मराठ्यांची राजनैतिक खेळी. कूटनीतीचे रणांगण. महाभारतात जसे श्रीकृष्णाने पांडवांना रणनीतीने मदत केली, तसेच मराठ्यांना देखील आता कूटनीतीचा खेळ खेळावा लागणार होता. उत्तर भारतात अनेक शक्ती कार्यरत होत्या. शुजाउद्दौला, अवधचा नवाब, राजपूत राजे, रोहिला पठाण, सिख सैन्य. मराठ्यांकडे दोन पर्याय होते. एक, अब्दालीला एकटेच सामोरे जावे
2. उत्तर भारतातील अन्य शक्तींना आपल्यासोबत घेऊन एकत्रित संघर्ष करावा. शुजाउद्दौलाशी संधीची चर्चा. सन 1759 अवधचा दरबार. अवधचा नवाब शुजाउद्दौला आपल्या राजसिंहासनावर बसला होता. त्याच्या समोर पेशवा नानासाहेबांच्या दूतांनी आपली भूमिका मांडली. मराठा दूत नवाब साहेब, अब्दाली हा संपूर्ण हिंदुस्थानावर संकट आणण्याच्या तयारीत आहे. आपल्याला एकत्र येऊन हा धोका रोखायला हवा. शुजाउद्दौला काही क्षण विचारात पडला. त्याला प्रश्न पडला होता, मराठे खरोखर देशरक्षक आहेत की केवळ दिल्लीची सत्ता हडपू इच्छित आहेत? त्याने मंद स्वरात उत्तर दिले, मी अजून निर्णय घेऊ शकत नाही. हीच कूटनीतीची लढाई होती. शुजाउद्दौला दोलायमान स्थितीत होता. जर तो मराठ्यांची बाजू घेतो तर अब्दालीचा कोप ओढवून घेईल, पण जर त्याने अब्दालीची बाजू घेतली तर मराठे त्याच्या विरोधात उभे राहतील. राजपूतांचा संभ्रम. मराठ्यांनी राजपूत राजांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. आप मराठ्यांना साथ द्यावी का अशी चर्चा राजपूत दरबारात सुरू झाली. काही राजांनी मराठ्यांचा पाठिंबा घेतला, पण काहींनी जुन्या जखमांची आठवण काढली. मराठ्यांनी पूर्वी आमच्या प्रदेशांवर हल्ले केले होते, त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? अखेर राजपूतांनी या युद्धात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. रोहिला पठाणांची चाल. दिल्ली आणि उत्तर भारतावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव असलेल्या रोहिला पठाणांनी आधीच अब्दालीशी हातमिळवणी केली होती. मराठ्यांनी त्यांना पत्र पाठवले, आम्ही भारताचे रक्षक आहोत. ही आपली भूमी आहे आणि आपल्याला बाहेरच्या आक्रमणकर्त्यांपासून ती वाचवायची आहे. पण रोहिल्यांनी अब्दालीला उत्तर पाठवले, लवकर या, हिंदुस्थान तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. पानिपतचे युद्ध जवळ येते. मराठ्यांना एकाकी सोडले गेले होते. शुजाउद्दौलाने अब्दालीची बाजू घेतली. राजपूतांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. रोहिला पठाण आधीच अब्दाली सोबत होते. मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ यांना जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा त्यांनी तलवार उंचावली आणि गर्जना केली, जर संपूर्ण हिंदुस्थानने आम्हाला सोडले तरी आम्ही एकटे लढू. हा लढा केवळ जमिनीसाठी नाही तर मराठ्यांच्या स्वाभिमानासाठी आहे. आता पानिपतच्या रणभूमीचे ढग दाटून आले होते. मराठा सैन्य दिल्ली सोडून उत्तरेच्या दिशेने निघाले. त्यांच्या समोर अहमदशहा अब्दाली आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा संहारक वादळ येत होता. हा केवळ इतिहास नाही तर एक अमर गाथा आहे. एका स्वाभिमानी आणि पराक्रमी मराठा साम्राज्याची आख्यायिका. पुढील भागात मराठ्यांची पानिपतकडे वाटचाल, युद्धाच्या तयारीचा थरार आणि रक्ताने रंगलेले रणांगण. भाग 3. युद्धाचे आव्हान. अब्दालीचा सामना करण्याचा निर्णय. शनिवारवाडा, पुणे मराठा दरबारातील महत्त्वाची सभा. सन 1759 पुणे येथील शनिवारवाड्यात मराठा साम्राज्याची एक महत्त्वाची सभा भरली होती. पेशवे नानासाहेब, सदाशिवराव भाऊ, शिंदे, होळकर आणि अनेक मराठा सरदार सभागृहात उपस्थित होते. त्यांच्यासमोर उत्तरेचा नकाशा होता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अहमदशाह अब्दाली हिंदुस्थानात घुसला आहे. तो वेगाने दिल्लीकडे कूच करत आहे. दरबारात एक क्षणभर शांतता पसरली. सर्वांना माहीत होते की हा हल्ला फक्त एक आक्रमण नव्हते, तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी एक मोठे आव्हान होते. पेशवे नानासाहेब गंभीर स्वरात म्हणाले, मराठा साम्राज्य केवळ दक्षिणेत मर्यादित राहू शकत नाही. जर आपण अब्दालीला रोखले नाही तर संपूर्ण हिंदुस्थान गुलामीच्या जोखडात अडकून जाईल.
श्रीमंत सदाशिवराव भाऊ आपल्या जागेवरून उठले आणि ठाम आवाजात म्हणाले, अब्दालीला जर रोखायचे असेल तर मराठ्यांना उत्तरेला जायलाच हवे. सभागृहात कुजबूज सुरू झाली. काही सरदार चिंतेत होते. उत्तर भारतात आपली फारशी मैत्री नाही. राजपूत आपल्याला मदत करणार नाहीत. अवधचा नवाब अब्दालीच्या बाजूला आहे आणि रोहिला पठाण आधीच त्याच्याशी हातमिळवणी करून आहेत. परंतु भाऊंनी निर्धाराने उत्तर दिले, मराठा तलवारी कधीही कुणाच्या आश्रयाने चालत नाही. आम्ही एकटे असलो तरी लढू आणि हिंदुस्थानच्या अस्मितेचे रक्षण करू. त्यांच्या शब्दांनी सभागृहात एक नवी ऊर्जा संचारली. पेशव्यांनी अखेर निर्णय घेतला, मराठा सेना उत्तरेला रवाना होईल आणि सदाशिवराव भाऊ या मोहिमेचे नेतृत्व करतील. या निर्णयाने मराठा इतिहासाचा एक नवा अध्याय सुरू झाला. सदाशिवराव भाऊ यांचे नेतृत्व. मराठा सेनेची कूच. सन 1760च्या सुरुवातीला सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेना पुण्यातून उत्तरेकडे रवाना झाली. ही सेना केवळ लढाऊ सैनिकांची नव्हती, तर ती मराठा साम्राज्याची संपूर्ण ताकद घेऊन निघाली होती. 50,000हून अधिक सैनिक, 25,000 घोडेस्वार, शेकडो तोफा आणि युद्ध साहित्य, अन्नरसद आणि मोठी शिस्तबद्ध व्यवस्था. पेशव्यांचा सुपुत्र राजा विश्वासराव यांनाही या मोहिमेत सहभागी करण्यात आले. सैन्यातील काही अनुभवी सेनानायकांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केले. हे सैन्य म्हणजे एक चालती बोलती मराठा राजधानीच आहे. पण हीच भाऊंची योजना होती. ते केवळ युद्ध करायला चालले नव्हते, तर उत्तरेत संपूर्ण मराठा प्रभाव प्रस्थापित करायचा होता. युद्धनीती आणि नेतृत्व. सदाशिवराव भाऊ केवळ योद्धा नव्हते, तर एक चतुर सेनानी आणि कुशल रणनीतिकार होते. त्यांनी युद्धापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. 1. तोफखान्याचा मोठा वापर. मराठ्यांकडे अब्दालीच्या तुलनेत जास्त तोफा होत्या. भाऊंनी त्या युद्धात निर्णायक भूमिका बजावतील याची खात्री केली. 2. श्री गणेशाची स्थापना. मराठा छावणीत श्री गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली आणि भाऊंनी जाहीर केले, जोपर्यंत गणपती बाप्पा आमच्यासोबत आहे तोपर्यंत मराठे अजिंक्य राहतील. 3. गनिमी काव्याऐवजी सरळ युद्ध. मराठे पारंपरिकपणे गनिमी कावा वापरत, पण भाऊंनी मुघलांसारखा संघटित युद्धप्रकार अवलंबण्याचा निर्णय घेतला. 4. रस्त मार्ग सुरक्षित ठेवणे. मोठी सेना असल्याने रस्त आणि पुरवठा अत्यंत महत्त्वाचा होता. महाभारत आणि मराठा रणनीती. सदाशिवराव भाऊ यांचे नेतृत्व महाभारतातील अर्जुनासारखे होते. जसे अर्जुनाने कुरुक्षेत्रावर पांडवांची सेना पुढे नेली, तसे भाऊ मराठा साम्राज्याच्या अस्तित्वासाठी या युद्धात उतरले. एकदा भाऊंच्या तंबूत एक ब्राह्मण साधू आले आणि त्यांनी विचारले, हे धर्मयुद्ध आहे का? भाऊंनी गंभीरतेने उत्तर दिले, हे केवळ राज्यसत्तेचे युद्ध नाही. हे हिंदुस्थानच्या अस्मितेचे युद्ध आहे. जर आपण लढलो नाही तर अब्दाली या भूमीला रक्ताने लाल करून टाकेल. त्यांचे शब्द ऐकून मराठा सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. पहिली चकमक. मराठा आणि अब्दाली. मराठा सेना दिल्लीपर्यंत पोहोचली होती आणि अब्दाली गंगा पार करत पुढे येत होता. मराठा गुप्तचरांनी माहिती आणली, अब्दाली गंगा ओलांडून झपाट्याने पुढे येत आहे. भाऊंनी तलवार उपसली आणि गर्जना केली, आता वेळ आली आहे. आपण त्याला दिल्लीच्या आसपास रोखू. पानिपतच्या रणभूमीकडे कूच. मराठा सेनेने युद्धाच्या तयारीला वेग दिला. युद्धाच्या आदल्या रात्री भाऊंनी आपल्या सैनिकांना संबोधित केले, उद्याचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असेल. ही केवळ लढाई नाही, ही आपली अस्मिता, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठीची शेवटची परीक्षा आहे. जो सूर्य उद्या उगवेल
तो आम्हाला विजी मराठे म्हणेल किंवा शूर शहीद म्हणून ओळखेल. संपूर्ण सैन्याने एकच गर्जना केली, हर हर महादेव. सकाळ होताच मराठा आणि अब्दाली यांच्यातील निर्णायक युद्ध सुरू झाले. पुढील भागात पानिपतचा महासंग्राम आणि मराठा वीरांची अमरगाथा. भाग 4. पानिपतची वाटचाल. मराठा सैन्याची वाटचाल, रसद, युद्धसज्जता आणि धोरणात्मक अडचणी. दखनेतून दिल्लीकडे एक कठीण प्रवास. 1760च्या मध्यावर जेव्हा सदाशिवराव भाऊंनी मराठा सैन्य एकत्र केले तेव्हा त्यांचा हेतू केवळ एक लढाई जिंकणे नव्हता, तर हिंदुस्थानच्या अखंडतेचे रक्षण करणे होते. दिल्ली अराजकतेत सापडली होती, मुघल सत्ता केवळ नावापुरती उरली होती आणि अहमदशाह अब्दाली उत्तर भारतात स्वतःचे बळकट स्थान निर्माण करत होता. पण पानिपतच्या या मोहिमेतील सर्वात मोठी आव्हाने केवळ शत्रूच नव्हते, तर रसद, हवामान आणि प्रशासनातील अनेक अडथळेही होते. भाऊंचे सैन्य पुण्यातून निघताच विविध अडचणींना सामोरे गेले. सैन्य विशाल होते, सुमारे 70,000 सैनिक, ज्यामध्ये पेशव्यांची नियमित फौज, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि मदतनीस यांचा समावेश होता. सोबत हजारो नागरिक, स्त्रिया आणि मुलेही होती, जे या युद्धमोहिमेत प्रवास करत होते. त्यांच्यासोबत 200 तोफा, हजारो बैलगाड्या आणि प्रचंड प्रमाणात रसदसामग्री होती. परंतु सैन्य जितके मोठे, तितक्याच मोठ्या त्याच्या गरजा होत्या. मराठ्यांची रसद व्यवस्था आणि युद्धसज्जता. मराठा सैन्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते रसद पुरवठा. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शस्त्रास्त्र पुरेसे नव्हते, तर अन्नधान्य, घोड्यांसाठी चारा, दारुगोळा आणि आर्थिक स्रोतही आवश्यक होते. पुण्यातून निघताना मराठ्यांनी विचार केला होता की दिल्ली गाठल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून रसद मिळवता येईल, पण उत्तरेत पोहोचायच्या आतच अब्दालीच्या सैन्याने आणि त्याच्या मित्रशक्तींनी पुरवठा मार्ग तोडले होते. मराठ्यांकडे मर्यादित रसद होती आणि ती दीर्घकाळ टिकवणे कठीण झाले. भाऊंनी परिस्थिती लक्षात घेऊन काही धाडसी निर्णय घेतले. त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले की स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट अन्न घ्यावे, कारण त्यामुळे जनतेचा पाठिंबा गमावण्याचा धोका होता. त्याऐवजी त्यांनी व्यापाऱ्यांना पैसे देऊन अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू विकत घेतल्या. पण जसजसे ते पुढे सरकले, शत्रूंनी त्यांच्या पुरवठा मार्गांवर नियंत्रण मिळवले. यामुळे एक मोठा धोरणात्मक प्रश्न निर्माण झाला. सैन्याने थेट अब्दालीशी युद्ध करावे की आधी रसद व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे. भाऊंनी ज्याप्रमाणे अर्जुनाला महाभारतात धर्मसंकटाचा सामना करावा लागला होता, तसेच या युद्धात भाऊंनाही कठीण निर्णय घ्यावे लागत होते. भाऊ आणि विश्वासराव यांचा संवाद. दिल्लीजवळ पोहोचण्याआधी एका रात्री सैन्य छावणीत भाऊ आणि त्यांचे पुतणे विश्वासराव यांच्यात एक महत्त्वपूर्ण चर्चा झाली. चाचा साहेब, जर रसद अशीच कमी होत राहिली तर आपले सैन्य किती काळ तग धरू शकेल, विश्वासराव काळजीने विचारत होते. भाऊंनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, आपण पानिपतवर शत्रूला रोखण्यासाठी आलो आहोत, पण अब्दाली आपल्यापेक्षा आधी इथे पोहोचला आहे. रसद कमी होत आहे, मित्रशक्तीही मागे हटत आहे. पण आपण हे युद्ध सोडू शकत नाही. आपली हार ही केवळ आपली पराभूती नसेल, तर संपूर्ण हिंदुस्थानचे भवितव्य धोक्यात येईल. विश्वासराव काही क्षण गप्प राहिले, मग म्हणाले, मग आपण लवकरात लवकर युद्धाला सामोरे गेले पाहिजे, अन्यथा उपासमारी आणि थकव्यामुळे आपले सैन्य आधीच कमजोर होईल. तुम्ही बरोबर म्हणता, विश्वास, भाऊंनी ठामपणे उत्तर दिले. पण आता आपल्याला आणखी एक उपाय शोधावा लागेल. आपल्याला शत्रूला गुंतवून ठेवायचे आहे, रसद मार्ग खुले करायचे आहेत आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना आपल्या बाजूने वळवायचे आहे. कर्माची परीक्षा आणि रसद तुटवडा.
मराठ्यांनी येथे एक मोठी चूक केली. त्यांनी पानिपत जवळ आपले सैन्य उभे केले, पण योग्य रस्त व्यवस्थापनाशिवाय. अब्दालीने याचा फायदा घेतला आणि मराठ्यांना घेरून त्यांच्या रस्त मार्गांवर पूर्ण नियंत्रण मिळवले. परिणामी मराठा सैनिकांना अनेक दिवस उपाशी राहावे लागले. घोड्यांना खायला मिळाले नाही, त्यामुळे घोडदळही कमकुवत पडले. आता मराठा सैन्याने समजले की युद्ध अटळ आहे. ते जिंकतील किंवा पूर्ण नष्ट होतील. अफगाण आघाडीचे बळकटीकरण. अब्दालीचा वाढता पाठिंबा. अब्दालीची कुशाग्र रणनीती. अहमदशाह अब्दाली केवळ एक योद्धाच नव्हता, तर एक कुशल रणनीतिकारही होता. त्याने मराठ्यांची कमकुवत बाजू ओळखली होती, रस्त्याचा तुटवडा, स्थानिक पाठिंब्याची अस्थिरता आणि मराठ्यांचे मित्रशक्तींपासून विभक्त होणे. त्याने केवळ आपल्या अफगाण सैन्याला बळकट केले नाही, तर भारतात आधीपासून असलेल्या मुस्लिम सरदार आणि इतर शक्तींनाही आपल्या बाजूने खेचले. रोहिले आणि शुजाउद्दौला यांचा पाठिंबा. अब्दालीची सर्वात मोठी कूटनीतिक विजय म्हणजे रोहिला पठाण आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला यांना आपल्यासोबत घेणे. रोहिला सरदार नजीबुद्दौला याने अब्दालीला भारतात बोलावले होते. त्याने अब्दालीला सांगितले, मराठे आपली भूमी ताब्यात घेत आहेत. जर तुम्ही या वेळी विजय मिळवला तर उत्तर भारत कायमचे अफगाणांचे होईल. नजीबच्या या शब्दांवर अब्दाली हसला आणि म्हणाला, मी केवळ विजयासाठी आलो नाही, तर माझ्या साम्राज्याला स्थायित्व देण्यासाठी आलो आहे. हिंदुस्थानचे ताज दिल्लीमध्ये नाही, तर पानिपतमध्ये ठरेल. दुसरीकडे अवधचा नवाब शुजाउद्दौला याच्यासमोर धर्म आणि राजकारणाचे दोन्ही प्रश्न होते. तो जाणत होता की मराठे मजबूत होत आहेत, पण त्याने अब्दालीच्या बाजूने राहणे अधिक फायदेशीर ठरवले. मराठ्यांच्या मित्रशक्तींची दुविधा. जिथे अब्दाली आपले मित्र जोडत होता, तिथे मराठ्यांना वाटत होते की पंजाबमधील शीख समाज त्यांना मदत करेल. पण शीख आपल्या संघर्षांमध्ये व्यस्त होते आणि थेट युद्धात सामील होऊ शकत नव्हते. राजस्थानातील राजपूत देखील फाटाफुटीत होते आणि बंगालचा नवाब मीर कासिमने तटस्थ राहणे योग्य समजले. ही परिस्थिती महाभारतासारखी होती. जसे दुर्योधनाने श्रीकृष्णाकडे मदत मागितली होती, तसेच भाऊंनीही आपल्यासाठी मित्र शोधले होते. पण जसे कृष्ण फक्त पांडवांना नीती सांगू शकले, तसेच भाऊंनाही केवळ सहानुभूती मिळाली, खुला पाठिंबा नाही. अंतिम टप्पा आता स्पष्ट झाले होते. मराठे रस्त तुटवड्याने आणि कमजोर गठबंधनाने ग्रस्त होते, तर अब्दालीची सेना अधिकाधिक बळकट होत होती. भाऊंनी शेवटचा निर्णय घेतला, आता परतफेडीशिवाय लढायचे होते. जय भवानी. युद्धसज्जता पूर्ण झाली. आता केवळ नियती ठरवू शकते की पानिपतच्या रक्तरंजित रणांगणाचा खरा विजेता कोण होईल. भाग 5. पानिपतची समोरासमोरील लढाई. वेढा आणि टंचाई. मराठे पानिपतच्या जाळ्यात कसे अडकले. रणभूमीवर पसरलेले भयानक शांतता. नोव्हेंबर 1760 च्या सुरुवातीला मराठा सैन्य पानिपतच्या मैदानात पोहोचले. परंतु त्यांना कल्पनाही नव्हती की ही लढाई एका दीर्घकालीन आणि विनाशकारी वेढ्यात अडकणार आहे. अहमदशाह अब्दाली आधीच पानिपतच्या सभोवताल आपले वर्चस्व प्रस्थापित करून बसला होता. त्याचा हेतू स्पष्ट होता, मराठ्यांना चारही बाजूंनी वेढून टाकणे आणि त्यांची रसद कापून त्यांना हतबल करणे. मराठ्यांनी मजबूत छावणी उभारली होती, पण तीच छावणी आता त्यांच्या विनाशाचं कारण बनत होती. एका रात्री मराठा सैन्याच्या छावणीत गडबड नव्हती, फक्त रणांगणाच्या भयावह शांततेत सदाशिवराव भाऊ त्यांच्या विश्वासू सेनानी इब्राहिम खान गार्दीशी बोलत होते. आपण सिंहासारखे इथे आलो, पण आता इथे आपणच एका सापळ्यात अडकलो आहोत. अब्दाली आपल्याला पूर्ण वेढून टाकत आहे.
गार्दी, ज्यांची धैर्य आणि युद्धकौशल्यासाठी ख्याती होती, ते निर्धारपूर्वक म्हणाले, पण भाऊसाहेब, अर्जुनाने महाभारतात रणभूमी सोडली नव्हती. जेव्हा सगळीकडे अंधार होता तेव्हाही त्याने गांडीव हाती घेतले होते. आपल्याकडे अद्याप आशा आहे, पण आपल्याला लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. अन्न आणि रसद टंचाई, उपासमारीला तोंड देणारे मराठा योद्धे. मराठा सैन्य सुमारे 70,000 सैनिकांसह आले होते. एवढ्या मोठ्या सैन्यासाठी अन्न, पाणी आणि युद्धसामग्री सतत पुरवणे गरजेचे होते. परंतु अब्दालीच्या सैन्याने रसद पुरवठ्याच्या सर्व मार्गांवर ताबा मिळवला होता. धान्याचा साठा संपत चालला होता. घोड्यांसाठी चारा उरला नव्हता. सैनिकांना उपाशी पोटी लढावे लागणार होते. पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नव्हते. त्यामुळे आजाररोग पसरू लागले होते. सदाशिवराव भाऊंनी आपले विश्वासू सहकारी विश्वासराव यांना विचारले, आपल्याकडे अजून किती दिवस पुरेल एवढा साठा उरला आहे? विश्वासराव शांतपणे म्हणाले, फक्त 8-10 दिवस. भाऊंनी निःश्वास टाकला. त्यांच्या मनात अर्जुनाच्या धर्मसंकटाची आठवण झाली. हे युद्ध करणे योग्य आहे का? की अजून काही मार्ग आहे? वेढ्याचा प्रभाव, मराठ्यांचा आत्मविश्वास ढासळू लागला. मराठे शत्रूच्या भाले आणि तलवारींनी नव्हे, तर वेढ्यामुळे मरणाच्या दारात पोहोचले होते. काही सैनिक उपासमारीमुळे अशक्त झाले होते. काहींनी भुकेपोटी घोड्यांचे मांस खाण्यास सुरुवात केली. रात्री शत्रू हल्ला करेल या भीतीने सैनिक झोपही घेऊ शकत नव्हते. तरीही मराठे माघार घेण्यास तयार नव्हते. आता दोनच पर्याय होते, युद्ध करणे किंवा अब्दालीशी चर्चेचा शेवटचा प्रयत्न करणे. अयशस्वी राजनैतिक वाटाघाटी, युद्धापूर्वीचा शेवटचा प्रयत्न. भाऊसाहेबांचा शेवटचा डाव. मराठा परंपरेत रणशौर्य जितके महत्वाचे, तितकीच कूटनीतीही आवश्यक होती. भाऊसाहेबांनी युद्ध टाळण्याचा एक शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला. त्यांनी आपल्या विश्वासू मुत्सद्दी नाना फडणवीस आणि मल्हारराव होळकर यांना अब्दालीकडे पाठवले. संदेश होता, शांतता साधता येईल का? योग्य संधी मिळाल्यास आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. अब्दालीचा दंभी प्रत्युत्तर. जेव्हा हा संदेश अहमदशहा अब्दालीच्या छावणीत पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या सरदारांना बोलावले. नजीबुद्दौला, जो त्याचा सर्वात मोठा विश्वासू होता, हस्त म्हणाला, मराठे आता गुडघे टेकू लागले आहेत. विजय आपलाच आहे. अब्दालीने मात्र गंभीर आवाजात उत्तर दिले, सिंह कधीच आपल्या शिकाराशी शांतता करीत नाही. जर मी आता संधी दिली, तर माझे नाव कमजोर योद्ध्यांमध्ये मोजले जाईल. मराठ्यांना पूर्णपणे नमवूनच मी विश्रांती घेईन. तो संदेश जेव्हा मराठा छावणीत पोहोचला, तेव्हा तिथे निराशा पसरली. नाना फडणवीस म्हणाले, आता शांततेचा मार्ग संपला. युद्ध अटळ आहे. कृष्ण आणि अर्जुनाचा संदर्भ हा धर्मयुद्धच नव्हता का? भाऊसाहेबांनी हा संदेश ऐकल्यावर काही क्षण डोळे मिटले. मग त्यांनी तलवार उचलत उद्गार काढला, आता हे रणभूमी आहे आणि आपण अर्जुनाप्रमाणे लढू. विजय मिळवून मिळो, पण आपला धर्म पाळू. छावणीभर एक जयघोष झाला, हर हर महादेव. युद्धापूर्वीची अंतिम रात्र, आशेची नाजूक ज्योत. त्या रात्री मराठा सैनिक आपल्या कुटुंबियांना आठवत होते. काहींनी भगवद्गीतेचे पठण केले. काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा घेतली. विश्वासराव, जो आपल्या पहिल्या मोठ्या युद्धासाठी सज्ज होत होता, भाऊसाहेबांच्या तंबूत गेला आणि विचारले, भाऊसाहेब, आपण विजय मिळवू शकू का? भाऊसाहेब हसून म्हणाले, विजय पराजय हे ईश्वराच्या हातात आहे. पण आपण अर्जुनाप्रमाणे निडरपणे लढलो, तर आपण आधीच जिंकलो आहोत.
आता लढाई अटळ होती. मराठ्यांची स्थिती कमकुवत झाली होती, पण त्यांची निष्ठा आणि शौर्य अजूनही तग धरून होते. पहाटेच्या वेळी तलवारींचा कडाका ऐकू येऊ लागला. पानिपतच्या रणभूमीतील अंतिम युद्ध सुरू होणार होते, जे इतिहासात अजरामर होणार होते. पुढील भाग: पानिपतचे महायुद्ध आणि त्याचा परिणाम. भाग 6: पानिपतची तिसरी लढाई सुरू होते. रणनीती, सैन्यांची मांडणी आणि युद्धतंत्र. पानिपतचे रणांगण इतिहासातील एका भीषण युद्धाचे मैदान. 14 जानेवारी 1761 ची पहाट. आकाशात धुसर धुके पसरलेले होते. चहूकडे मराठा आणि अफगाण सैन्य रणसज्ज उभे होते. हे केवळ एखादे युद्ध नव्हते, हे अस्तित्वाच्या लढाईचे मैदान होते. एका बाजूला मराठा साम्राज्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, तर दुसऱ्या बाजूला अहमदशाह अब्दालीची सत्ता वाढवण्याचा निर्धार होता. सदाशिवराव भाऊंनी एक नजर आपल्या सैन्यावर टाकली. समोर अब्दालीची अफाट सेना एका भुजंगासारखी रांगत होती. मराठ्यांसाठी हा केवळ विजयाचा प्रश्न नव्हता, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या अभिमानाचा विषय होता. आज आपण मराठ्यांचा पराक्रम पुन्हा सिद्ध करू, भाऊ गरजले. मराठा सैन्याची मांडणी. भाऊंनी आपल्या सैन्याची योजना कौशल्याने आखली. एक मध्यफळी, यात 10,000 कसलेले पायदळ सैनिक होते. त्याचे नेतृत्व स्वतः सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव करीत होते. 2 उजवी फळी, मल्हारराव होळकर यांच्या घोडदळाने हा भाग सांभाळला. 3 डावी फळी, शिंदे आणि गार्दी सैनिकांची एक स्वतंत्र तुकडी, जी अफगाण सैन्याच्या वेढ्याला भेदण्याचे काम करणार होती. 4 मागील फळी, रसद, शस्त्रसाठा आणि इतर आपूर्तीसाठी राखीव ठेवलेली तुकडी. अब्दालीच्या सैन्याची मांडणी. अब्दालीनेही आपल्या सैन्याची व्यूहरचना प्रगल्भतेने केली. 1 मध्यफळी, अफगाण घोडदळ आणि रोहिला सैनिक. 2 डावी फळी, नजीबुद्दौलाच्या रोहिला पठाणांची तुकडी. 3 उजवी फळी, शुजाउद्दौलाच्या सैन्याचा ताबा. 4 मागील तुकडी, युद्धाच्या नाजूक टप्प्यांसाठी राखीव सेना. अब्दाली जाणून होता की मराठ्यांचे घोडदळ प्रचंड ताकदवान होते, पण त्यांना थकवण्याची रणनीती त्याने आखली होती. प्रारंभिक हल्ले, पहिली टक्कर आणि प्रतिहल्ले. पहिला आघात, मराठ्यांचा आक्रमक प्रहार. पहाटेची सोनेरी किरणे पानिपतच्या भूमीवर पडताच भाऊंनी युद्ध सुरू करण्याचा इशारा दिला. मराठा सैन्य वायाच्या वेगाने पुढे झेपावले. तलवारी सूर्यासारख्या चमकू लागल्या आणि रणभूमी दणाणून गेली. हर हर महादेव. मराठ्यांच्या डाव्या बाजूने इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्याने अफगाण सैन्यावर पहिली जबर तोफगोळ्यांची बौछार केली. युद्धभूमी हादरून गेली. गार्दी सैनिकांनी युरोपियन युद्धशैलीचा अभ्यास करून खास तोफा तयार केल्या होत्या, ज्या अफगाणांच्या पहिल्या फळीला धुळीस मिळवत होत्या. मल्हारराव होळकरांच्या घोडदळाने विजेच्या वेगाने अफगाण छावणीवर तुटून पडले. आज मराठ्यांची तलवार आग ओकणार, एका घोडेस्वार सैनिकाने घोषणा करत दुश्मनाच्या छावणीवर हल्ला चढवला. अब्दालीने हे पाहताच संतापाने मूठ घट्ट वळवली. जर मराठ्यांनी पहिली फळी भेदली, तर अफगाणांसाठी संकट ओढवणार होते. त्याने त्वरित आपल्या डाव्या बाजूच्या सैनिकांना आदेश दिला, मराठ्यांना मागे हाकला, त्यांना वेढ्यात अडकवा. अफगाण सैन्याचा पहिला प्रतिहल्ला. रोहिला पठाणांनी त्वरित रणनीती बदलली आणि मराठ्यांना वेढण्याचा प्रयत्न केला. पण मराठे हे शिवाजी महाराजांच्या गुरिल्ला युद्धकलेचे वारसदार होते. त्यांनी वेगाने आक्रमणाच्या दिशा बदलल्या आणि अफगाण सेनेला गोंधळात टाकले. अर्जुन आणि कर्ण यांचा संदर्भ, धर्मयुद्धाचे प्रतीक. या रणसंग्रामात भाऊंच्या मनात महाभारतातील अर्जुन आणि कर्ण यांचे युद्ध साकार झाले.
अर्जुनाला त्याच्या धर्माचे भान होते, पण युद्धातील नैतिक द्वंद्वही त्याच्या मनात होते. भाऊंनी स्वतःशीच विचार केला, अर्जुनाने धर्मयुद्धात संकोच केला नाही, मग मी का मागे हटू? आणि त्यांनी विश्वासरावकडे पाहत सांगितले, आज आपण अर्जुनसारखे लढू, समोर कितीही कर्ण असले तरी. विश्वासराव हसले आणि आपल्या घोड्याला पुढे झुकवले. युद्धाच्या पहिल्या टप्प्यातील रक्तरंजित संघर्ष. क्षणाक्षणाला रणभूमी अधिक रक्तलांछित होत होती. गार्दी सैनिकांच्या तोफा अफगाण छावणीवर आग ओकत होत्या. मराठ्यांच्या तलवारी झंझावातासारख्या चालत होत्या. अफगाणांनी मराठ्यांची पहिली फळी मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण अब्दालीकडे सैनिकांची संख्या अधिक होती. त्याच्या सैन्याने हळूहळू मराठ्यांना वेढण्यात सुरुवात केली. रणभूमीवर तलवारींची कराट, घोड्यांची हिणहिणाट आणि सैनिकांचे आरोळ्या ऐकू येत होत्या. भाऊसाहेब, आता निर्णायक वार करण्याची वेळ आली आहे, गार्दींनी सूचना दिली. आणि तोच आपण करणार आहोत, भाऊ जोशात गरजले आणि मराठ्यांनी अंतिम हल्ल्याची तयारी केली. युद्धाचा पहिला टप्पा संपत आला होता. मराठे अद्याप ठाम होते, पण त्यांची सेना दमायला लागली होती. अफगाण सैन्याने संख्याबळाचा फायदा घेत हळूहळू वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली होती. आता पुढचा टप्पा निर्णायक असणार होता, मराठ्यांचा शेवटचा हल्ला किंवा इतिहासातील एका अद्वितीय बलिदानाची गाथा. पुढील भाग, युद्धाचा निर्णायक टप्पा आणि मराठ्यांच्या शौर्याचा अंतिम झंझावात. भाग 7, पानिपतचा निर्णायक टप्पा. 13. विश्वासराव यांचा मृत्यू, युद्धाची दिशा कशी बदलली. 14 जानेवारी 1761 पहाटेचा वेळ. पानिपताच्या रणभूमीवर रणधुमाळी सुरू होती. मराठ्यांची सेना आणि अहमदशाह अब्दालीची अफगाण फौज आमनेसामने भिडली होती. सेनापती सदाशिवराव भाऊंनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती, पण अब्दालीची युद्धनीती आणि अफाट सैन्यशक्तीमुळे युद्ध लांबत चालले होते. मराठ्यांसाठी सर्वात मोठा आघात तेव्हा झाला जेव्हा पेशवा बाजीराव बल्लाळांचे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे वारसदार विश्वासराव रणांगणात लढताना अचानक गोळी लागून कोसळले. ते तरुण, धडाडीचे आणि पराक्रमी योद्धा होते, जे मराठ्यांच्या सैन्याला पुढे नेत होते. पण एका अफगाण रायफलीच्या बंदुकीतून सुटलेली गोळी त्यांच्या कपाळावर आदळली आणि काही क्षणांतच त्यांचा निपचित देह जमिनीवर कोसळला. विश्वासराव, उठा. हे काय घडले? सदाशिवराव भाऊंनी हताश स्वरात हाक दिली, पण काहीच उत्तर मिळाले नाही. हे दृश्य मराठ्यांच्या सैन्यासाठी प्रचंड धक्का ठरले. सैनिकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. त्यांच्या मनात विचार येऊ लागले की जर राजकुमारच राहिला नाही तर हे युद्ध लढायचे तरी कोणासाठी. महाभारतातही असाच एक प्रसंग घडला होता, जेव्हा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकून अन्यायाने मारला गेला. त्याच क्षणी पांडव सैन्याचे मनोधैर्य खचले होते. अभिमन्यूच्या मृत्यूप्रमाणेच विश्वासराव यांचा मृत्यू मराठा सैन्यासाठी एक मोठा वज्रप्रहार ठरला. सदाशिवराव भाऊंची शेवटची झुंज, अंतिम प्रयत्न. विश्वासराव यांच्या मृत्यूनंतरही सदाशिवराव भाऊंनी हार मानली नाही. त्यांनी आपली तलवार उपसली, घोड्यावरून उतरले आणि थेट रणांगणात उतरले. त्यांच्या मागे असलेल्या हजारो मराठा सैनिकांनी एकाच गर्जनेत घोषणा केली, हर हर महादेव. अब्दालीच्या सैन्यात संभ्रम निर्माण झाला. त्यांनी अपेक्षा केली होती की विश्वासरावांचा मृत्यू झाल्यावर मराठ्यांचे सैन्य गळून पडेल. पण भाऊंच्या ठाम निर्धाराने युद्ध अजून तीव्र झाले. सदाशिवराव भाऊंनी एकेका अफगाण सैनिकाचा पराभव करीत त्यांच्यावर हल्ले चढवले. पण युद्ध हे केवळ पराक्रमाने जिंकता येत नाही, ते परिस्थिती, मनोधैर्य आणि पुरवठ्यावरही अवलंबून असते.
मराठ्यांकडे अन्नपाणी कमी झाले होते आणि अफगाण सैनिक सतत नव्या तुकड्या पाठवत होते. युद्धाच्या शेवटी भाऊ चारही बाजूंनी शत्रूच्या फौजांनी वेढले गेले. अब्दालीच्या सरदाराने सैनिकांना हुकूम दिला, हा आहे मराठ्यांचा सेनापती, त्याला संपवा. सदाशिवराव भाऊंनी तलवार उचलून प्रतिकार केला, पण अखेर रणांगणात वीरमरण आले. त्यांच्या हौतात्म्याने मराठ्यांची परंपरा अजरामर झाली. पानिपत युद्धाचा शेवट आणि इतिहासावर प्रभाव. पानिपतचे युद्ध हे केवळ एक लढाई नव्हती, तर ती इतिहासातील एक अजरामर गाथा बनली. महाभारतात अर्जुनाप्रमाणेच मराठ्यांनीही धर्म आणि स्वराज्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. युद्ध जिंकले असले तरी अहमदशाह अब्दालीला देखील हे समजले की मराठ्यांना पराभूत करता येईल, पण त्यांची जिद्द आणि पराक्रम संपवता येणार नाही. अब्दालीने स्वतः कबूल केले, मराठ्यांना हरणे शक्य आहे, पण त्यांच्या लढण्याच्या जिद्दीला कोणीही संपवू शकत नाही. भाग 8. मराठ्यांचा पराभव. नरसंहार युद्धाचे अंतिम क्षण आणि भीषण परिणाम. 14 जानेवारी 1761. पानिपतच्या युद्धाचा शेवटचा आणि सर्वात भयंकर टप्पा सुरू झाला होता. मराठ्यांचे हजारो सैनिक अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड फौजेने वेढले होते. सदाशिवराव भाऊ आणि त्यांचे शूर सैनिक अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले, पण शत्रूच्या अफाट संख्येच्या आणि कावेबाज रणनीतीच्या पुढे ते टिकू शकले नाही. जेव्हा मराठा सेना पूर्णतः थकली आणि कमकुवत झाली, तेव्हा अब्दालीने आपल्या सेनापतींना आज्ञा दिली, एकालाही जिवंत सोडू नका. यानंतर पानिपतच्या रणांगणात असा भयंकर नरसंहार झाला, जो इतिहास कधीच विसरू शकणार नाही. मराठा वीरांचे तलवारी अजूनही शत्रूशी लढत होत्या, पण चौफेर हल्ले, भाल्यांचे वार आणि तीरांचा मारा यामुळे त्यांचे शरीर छिन्नविछिन्न होत होते. घोडे जखमी होऊन कोसळत होते, सैनिकांचे हंबरडे ऐकू येत होते आणि रणांगण हळूहळू मृतदेहांनी व्यापले जात होते. मराठ्यांच्या छावणीतील स्थितीही आणखीनच भयानक झाली. शत्रू सैनिकांनी तिथे आक्रमण करून निःशस्त्र लोकांवर अत्याचार सुरू केले. स्त्रिया, मुले आणि जखमी सैनिक यांना कोणालाही पाठीशी घातले गेले नाही. इतिहासकारांच्या मते सुमारे 1 लाख मराठा सैनिक आणि नागरिक या अमानुष हत्याकांडात ठार झाले. महाभारतात अभिमन्यू चक्रव्यूहात अडकून एकटाच लढला आणि वीरगतीला प्राप्त झाला, तसेच पानिपतमध्ये मराठ्यांना सर्व बाजूंनी वेढून क्रूरपणे संपवण्यात आले. बचावलेल्यांचे दुःखद भविष्य. पराभवानंतर सैनिक आणि नागरिकांचे काय झाले? युद्ध संपल्यानंतर पानिपतचे रणांगण रक्ताने माखलेले होते. ज्या सैनिकांचा जीव वाचला ते गंभीर जखमी अवस्थेत विवश होऊन पडले होते. अब्दालीच्या सैन्याने त्यांना पकडले आणि त्यातील अनेकांना निर्दयपणे ठार केले. मराठा स्त्रिया आणि मुलांची अवस्था अधिक भयानक होती. शत्रू सैन्याने त्यांना गुलाम बनवले आणि अफगाणिस्तानच्या बल्ख व काबूलपर्यंत नेले. अनेक स्त्रियांनी सन्मान वाचवण्यासाठी यमुनात उडी घेऊन जीवन संपवले. मराठा साम्राज्याला मोठा आघात बसला होता. पेशवे नानासाहेब यांनी जेव्हा या पराभवाची बातमी ऐकली, तेव्हा ते शोकसागरात बुडाले. त्यांनी उद्गार काढले, आम्ही हिंदुस्थानचे रक्षण करण्यासाठी युद्ध केले, पण आमचेच अस्तित्व संकटात सापडले. पानिपतचे युद्ध भारतीय इतिहासातील सर्वात दुःखदायक घटनांपैकी एक ठरले. पानिपत आणि अर्जुन यांचे प्रतीकात्मक महत्त्व. महाभारतात अर्जुनानेही आपल्या प्रियजनांना रणांगणात गमावले होते. त्याने आपल्या नातेवाईकांना युद्धभूमीत कापला जाताना पाहिले, पण तरीही तो धर्माच्या मार्गावर ठाम राहिला. मराठ्यांची ही लढाई अर्जुनासारखीच होती, न्याय, स्वतंत्रता आणि धर्माच्या रक्षणासाठी. पराभवानंतरही त्यांच्या शौर्याची गाथा अजरामर राहिली.
मराठ्यांना हरवणाऱ्या अब्दालीने स्वतः मान्य केले, मी मराठ्यांना हरवले, पण त्यांच्या शौर्याला मिटवू शकलो नाही. पानिपतचे युद्ध एका भयंकर शोकांतिका होते, पण मराठ्यांची शौर्यगाथा आणि संघर्षाची जिद्द भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. भाग 9. परिणाम आणि प्रभाव. मराठा साम्राज्यावर परिणाम. पुण्यातील राजकीय आणि भावनिक आघात. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली. पुण्यात जेव्हा या पराभवाची वार्ता पोहोचली, तेव्हा संपूर्ण शहर दुःखाने भारावून गेले. पेशवे नानासाहेब, ज्यांना या युद्धाच्या परिणामाची कल्पनाही नव्हती, जेव्हा त्यांनी हे दुःखद वार्तांकन ऐकले, तेव्हा ते गडबडून गेले. आपली संपूर्ण पिढी नष्ट झाली. आपला अभिमान संपला. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उद्गार काढला. त्यांचे प्रिय पुत्र विश्वासराव या युद्धात धारातीर्थी पडले होते. सदाशिवराव भाऊ आणि हजारो पराक्रमी मराठा सैनिकांनी बलिदान दिले, त्यामुळे संपूर्ण साम्राज्य हादरून गेले. पुण्याच्या रस्त्यांवर शोकमय वातावरण होते. प्रत्येक घरातून हंबरडा ऐकू येत होता. कोणाचा पती परत आला नाही, कोणाचा भाऊ आणि कोणाचा मुलगा. इतिहासकारांच्या मते सुमारे 1 लाख मराठा योद्ध्यांनी या युद्धात बलिदान दिले. महाभारतात अभिमन्यू चक्रव्यूहात अडकून शहीद झाला, तेव्हा अर्जुनाच्या मनाला अतोनात वेदना झाल्या. तसेच पेशवे नानासाहेब यांना सहन होणारे दुःख झाले. या आघाताने ते गंभीर आजारी पडले आणि काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. पानिपतचा पराभव हा केवळ एका युद्धाचा पराभव नव्हता, तर तो मराठा साम्राज्यासाठी एक मानसिक आणि राजकीय धक्का होता. भारतातील सत्ता संघर्षाचे पुनर्रचना या युद्धाने उपखंडाच्या भविष्यात कसा बदल घडवला. पानिपतची तिसरी लढाई भारतीय इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरली. या युद्धापूर्वी मराठे संपूर्ण हिंदुस्थानावर आपली छाप उमटवत होते. मात्र या पराभवानंतर त्यांच्या प्रभावावर तात्पुरता परिणाम झाला. एक, अहमदशहा अब्दालीचा प्रभाव. अब्दालीने हे युद्ध जिंकले, पण भारतात आपली सत्ता स्थिर करण्यास तो अपयशी ठरला. मराठ्यांच्या संभाव्य प्रतिहल्ल्याच्या भीतीने तो परत अफगाणिस्तानात निघून गेला. 2. मुघल साम्राज्याचा अवनतीकडे प्रवास. या युद्धानंतरही मुघल साम्राज्याचे अस्तित्व दुर्बलच राहिले. दिल्लीवर अब्दालीचा ताबा होता, पण तो फार काळ टिकू शकला नाही. 3. मराठ्यांची पुनरागमन. या पराभवानंतरही मराठ्यांनी पुनश्च उभारी घेतली. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली मराठ्यांनी 1771 मध्ये दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली आणि मुघलांशी तह केला. 4. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचे उद्य. या पराभवामुळे इंग्रजांना भारतात आपली सत्ता वाढवण्याची संधी मिळाली. पानिपतच्या युद्धानंतर बंगाल, म्हैसूर आणि इतर भागांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपली सत्ता दृढ केली. 5. अर्जुन आणि मराठ्यांची तुलना. महाभारतात अर्जुनाने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले, पण त्याने कधीच धर्म आणि कर्तव्य सोडले नाही. मराठेही अर्जुनासारखे होते. ते पडले, पण पुन्हा उभे राहिले. पानिपतची लढाई मराठ्यांसाठी एक मोठा धक्का होता, पण त्याचा अर्थ त्यांचा संपूर्ण पराभव नव्हता. त्यांनी लवकरच आपली शक्ती परत मिळवली आणि पुढील काही दशकांपर्यंत भारतीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. हे युद्ध हेच दर्शवते की भारतातील सत्तासंघर्ष हा सतत बदलत राहणारा आहे. जरी अब्दालीने हे युद्ध जिंकले, तरीही खरी विजयश्री मराठ्यांची होती, कारण त्यांनी पराभवानंतरही आपला गौरव पुन्हा मिळवला. पानिपतचा संग्राम हा केवळ तलवारींचा संघर्ष नव्हता, तर तो विचारधारा, रणनीती आणि जिद्दीची परीक्षा होती. हा संघर्ष इतिहासात कायम लक्षात राहील, एक अशा युद्धाचे स्मरण
ज्याने भारताच्या भविष्याची दिशा बदलली. भाग 10. पानिपतची शिकवण आणि वारसा. 19. युद्धातील शिकवण. मराठ्यांनी आणि भविष्यातील भारतीय शासकांनी पानिपतच्या लढाईतून काय शिकले? पानिपतची तिसरी लढाई ही केवळ रणांगणावरील संघर्ष नव्हता, तर तो नेतृत्व, धोरण आणि दूरदृष्टीची कसोटी होती. हा केवळ तलवारी आणि भाल्यांचा लढा नव्हता, तर राजकीय मुत्सद्देगिरी, योजना आणि युती यांचा एक धडा होता. राजकीय आणि लष्करी रणनीतीतील चुका. मराठ्यांनी दिल्लीपर्यंत विजय मिळवला, पण उत्तरेत दीर्घकाळ टिकाव धरता आला नाही. उत्तर भारतातील शासकांशी दृढ संबंध जोडण्यात मराठे अपयशी ठरले. युद्धकाळात पुरेसा रस्त आणि पाठिंबा मिळवण्यात मराठ्यांची कमजोरी ठळकपणे दिसून आली. महाभारतात अर्जुनाने भीष्म आणि द्रोणांसारख्या पराक्रमी योद्ध्यांसमोर संयमाने आणि युद्धकौशल्याने लढा दिला. त्याने फक्त शौर्यावर भर न देता परिस्थितीनुसार रणनीती बदलली. मराठ्यांनी सुद्धा उत्तरेतील मित्रपक्ष बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. अहमद शाह अब्दालीची दूरदृष्टी. अब्दालीने युद्ध जिंकण्यासाठी केवळ सैन्यबळावर अवलंबून राहिले नाही, तर राजकीय युती देखील प्रभावीपणे वापरल्या. नजीबुद्दौला, शुजाउद्दौला आणि रोहिले यांना आपल्या बाजूने वळवले. याउलट मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ हे जाट आणि राजपुतांशी दृढ संबंध प्रस्थापित करण्यात कमी पडले. त्यामुळे मराठा सैन्य रणांगणात एकटे पडले. मराठ्यांची पुनरुत्थान शक्ती. युद्धात मोठे नुकसान झाल्यानंतरही मराठ्यांनी आशा सोडली नाही. जसे अर्जुनाने महाभारतात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य सोडले नाही, तसेच मराठ्यांनी देखील पुढील काही वर्षात आपली ताकद पुन्हा मिळवली. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि उत्तरेत प्रभाव निर्माण केला. शिकवण. ते केवळ पराक्रमाने युद्ध जिंकले जात नाही, त्यासाठी मुत्सद्देगिरी आणि योग्य युती महत्त्वाच्या असतात. 2. लष्करासाठी रसद, संचार व्यवस्था आणि स्थानिक पाठिंबा महत्त्वाचा असतो. 3. उत्तर भारतातील शासक आणि समाज यांच्यासोबत राजकीय संबंध दृढ करणे आवश्यक होते. 4. कोणत्याही साम्राज्याच्या टिकावासाठी स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळवणे अत्यंत गरजेचे असते. शहीदांची आठवण. पानिपतच्या युद्धाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व. पानिपतची तिसरी लढाई भारतीय इतिहासातील एक अत्यंत हृदयविदारक घटना होती. हजारो मराठा सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले. जेव्हा पुण्यात बातमी पोहोचली की विश्वासराव, सदाशिवराव भाऊ आणि इतर अनेक वीर लढता लढता धारातीर्थी पडले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आमचे तेजस्वी सूर्यासारखे सेनानी अस्तपावले. आमच्या शौर्याचा पराभव झाला नाही, पण आमच्या नियतीने आम्हाला दगा दिला, असे भावनिक उद्गार जनसामान्यात उमटले. महाभारतात जेव्हा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकून धारातीर्थी पडला, तेव्हा अर्जुनाच्या हृदयाला खोल जखम झाली. परंतु अर्जुनाने शोकात बुडून न जाता धर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर पुढे जात युद्ध जिंकले. त्याचप्रमाणे पानिपतच्या शहीदांची स्मृती भारतीय लोकमानसात अजरामर झाली. सांस्कृतिक प्रभाव. 1. पानिपतच्या युद्धावर अनेक मराठी पोवाडे आणि काव्यरचना तयार झाल्या, ज्या आजही महाराष्ट्रात गायल्या जातात. 2. पुणे आणि पानिपतमध्ये शहीदांचे स्मारक उभारले गेले. 3. हा युद्ध भारतीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनला, जिथून पुढच्या पिढ्यांनी राजकीय आणि सैन्यनीतीचे धडे घेतले. पानिपतची आठवण का जपली जाते? 1. त्या युद्धाने भारतीय राजकारणातील फूट आणि परकीय आक्रमकांना मिळालेला संधिसाधूपणा दाखवला. 2. मराठ्यांची अपार शौर्यगाथा पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरली. 3. केवळ सैन्यबळ असूनही योग्य धोरण आणि युती नसल्यास युद्ध हरले जाऊ शकते,
हे या लढाईने सिद्ध केले. निष्कर्ष: पानिपतची तिसरी लढाई जिंकली गेली नसली तरीही ती मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी होती. जसे अर्जुनाने धर्मयुद्ध लढले तसेच मराठ्यांनी आपल्या सन्मानासाठी आणि मातृभूमीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला.